नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमची यूट्यूबची सखी। आज आपण फणसाची रेसिपी बनवणार आहोत। हे पहा, आमच्या अंगणातलं फणसाचं झाड, याला खूप सारे आता फणस यायला लागलेत। फणसाचा सीझन आता चालू होईल। चला तर मग आपण बघूया फणसाची बिर्याणी। हे पहा, मी फणस घेतलं आहे, सुरीला तेल लावून घेतलं आहे, हाताला पण तेल लावून घेतले। फणसामध्ये चीक खूप असतो। आता आपण हे फणस कापून घेऊया। फणस लवकर कापलं जात नाही, कडक असतं ते, थोडासा वेळ लागतो त्याला कापायला। हे पहा, माझं फणस आता कापून झालं आहे। कापलेलं फणस मी पाण्यात टाकलं आहे, पाण्यात छान धुवून घेतलं आहे ते। कापलेलं फणस, 2 चमचे दही, मीठ, आले लसूणची पेस्ट, हळद, काश्मीरी लाल मिरची, जिरे पावडर, तळलेला कांदा, पुदिना, हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत आणि हे 15 मिनटं झाकून ठेवणार आहोत। एकीकडे आपण राईस बनवणार आहोत। हे पाणी उकळायला ठेवलं आहे। बासमती तांदूळ 1.5 वाटी आहे, तो अर्धा तास भिजत घातला होता। त्यात आता मीठ आणि लिंबू टाकलं आहे। हा पहा, आपला बासमती तांदूळ अर्धवट शिजला आहे। आता त्याचं पाणी काढून घेऊया। एका कुकरमध्ये तेल घेतलं आहे, खडे मसाले टाकले, कांदा घेतला आहे, कांदा पण छान परतून घेतला आहे आपण। यात आलं लसूणची पेस्ट टाकली, 2 बारीक टमॅटो घेतले, ते पण छान परतून घेतलेत। आता हिरवी मिरची टाकली आहे आणि आपण फणस टाकूया आपण, तेही छान आता परतून घेऊया। थोडंसं पाणी घालायचं आणि कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। ही पहा, आपली फणसाची भाजी झाली। आता एक पातेलं घेतलं आहे, त्यात मी फणसाची भाजी टाकते। आपण आता बिर्याणीचे लेयर लावून घेऊया। फणसाची भाजी घातली, अर्धवट शिजलेला राईस आहे आपला, तो घालूया। त्यानंतर पुन्हा फणसाची भाजी घालूया। त्यावर पुन्हा राईस लावूया। त्यावर आता मी लाल कलर थोडा थोडा सर्व बाजूनी टाकला आहे, तसंच पिवळा कलरही टाकला आहे। थोडंसं बटर टाकलं आहे आणि आता ही बिर्याणी वाफेवर आपण शिजूया 15 मिनटं, बारीक गॅसवर शिजवायची। ही पहा, आपली बिर्याणी छान झाली आहे। तुम्ही पण नक्की करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। खूप छान लागते फणसाची बिर्याणी।